मी म्हटलं होतं ना 12 तारखेला राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो 12 तारखेला उद्याच्याला मात्र महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आभाळ येणार आहे. दुपारनंतर काही काही ठिकाणी सूर्यदर्शन देखील होणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर मग पाऊस कुठं पडणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो की सातारा, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे तुरळक ठिकाणी काही भागामध्ये पाऊस पडणार आहे. सर्वदूर काही पडणार नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे ह्या परिसरामध्ये काय होणार आहे उद्याच्या मध्ये 12, 13, 14 पर्यंत ढगाळ वातावरणासहित काय होणार आहे की तुरळक ठिकाणी थेंब देखील येणार आहे. सगळीकडे पाऊस पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. दररोज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागामध्ये हे असं ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भाकडे देखील नुसतं ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी थेंब येतील, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व ठिकाणी असं नुकसान करेल असा काही पाऊस पडणार नाही. फक्त कोल्हापूर, सांगलीकडे, साताऱ्याकडे आणि इकडं सोलापूर, बीड, आष्टी या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी थोडाफार काही ठिकाणी क्वचित पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक